नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी गणित प्रज्ञा परीक्षा 2023ची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. गणित प्रावीण्य परीक्षा झाल्यानंतर 2 नंबरची परीक्षा ही अतिशय महत्त्वाची असते. स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. अनेक स्पर्धा परीक्षांना भविष्यामध्ये सरळ सेवा भरती असो, MPSCच्या परीक्षा असोत, यासाठी ही उदाहरणे उपयुक्त ठरतात. प्रचंड असा प्रतिसाद म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातून या परीक्षेला मिळतो. प्रश्न 2 आपण सोडलेले आहेत. तिसरा प्रश्न आपण सोडणार आहोत. विस्तार करा, एक्सपांड. तिसऱ्यातला ए 2p भागिले 3p वजा 5q/6p कंसाचा घन 3 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी ए वजा बी कंसाचा घन, पहिल्या पदाचा घन ए घन वजा 3 गुणिले ए वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी घन. या विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे. पहिल्या पदाचा घन 2p/3q घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2p/3q कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद 5q/6p अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 2p/3q गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 5q/6p कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन 5q/6p कंसाचा घन. ओके. 2चा घन 8, pचा घन p घन, 3चा घन 27q घन वजा 3 गुणिले 2pचा वर्ग 4p वर्ग छेद 3qचा वर्ग 9q वर्ग गुणिले 5q भागिले 6p अधिक 3 दुनी 6p/3q गुणिले 5q/6p कंसाचा वर्ग 5q त्याचा वर्ग 25q वर्ग छेद 7चा वर्ग 36p वर्ग वजा 1500q घन छेद 6चा घन 216p घन. ओके. 8p घन छेद 27q घन वजा या ठिकाणी 3 ह्या 9ला भाग जातोय. 3 एके 3, 3 त्रिक 9, 5 चोक 20 परत या 2 बे दुनी 4, बे त्रिक 6, 5 छेद 5 गुणिले 2, 5 दुनी 10/9, 10/9. ओके. 5 गुणिले 2 10/9, हे 5 गुणिले 2, 5 2 10/9. पी वर्ग मधला वरचा पी गेला, खालचा पी गेला, वर 1 राहिला. क्यू मधला क्यू वरचा 1 आणि क्यू वर्ग मधला खालचा गेल्यामुळे खाली 1 शिल्लक राहिला. त्यामुळे 10p/9q. ओके. अधिक या ठिकाणी 3 एके 3, 3 दोन्ही 6, 2 न 36ला बे एके बे 18, 18 2 36 अधिक 25/18 क्यू वर्ग मधला 1 क्यू गेला, खालचा क्यू गेला, वर शिल्लक राहिला क्यू. पी वर्ग मधला खालच्या पी वर्ग मधला 1 पी वरच्या पी एकाला गेला, त्यामुळे खाली शिल्लक राहिला क्यू. 25q/18q वजा 125q घन छेद 216p घन. अशा पद्धतीनं सविस्तर व्यवस्थित मांडणी करायची, त्यामुळे उत्तर अचूक येणारच. ओके. पुढचा प्रश्न आहे. 6 सेमी कर्ण असलेला चौरस ABCD काढा. ड्रॉ ए स्क्वेअर ABCD हुज डायगोनल इज 6 सेंटीमीटर. 3 मार्काचा. प्रथमतः ABCD
कच्ची आकृती डोळ्यासमोर घ्या. या ठिकाणी ए बी सी डी चौरसाचे कर्ण काटकोनात दुभागतात. त्यामुळे प्रथमतः ए सी कर्ण 6 सेंटीमीटर काढून घ्यायचा. ए सी 6 सेंटीमीटर. ए सी 6 सेंटीमीटरचा कर्ण. त्यानंतर त्याचा लंबदुभाजक काढायचा. ए सीचा लंबदुभाजक काढायचा. कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण, चौरसाचे कर्ण एकरूप असतात. त्यामुळे ए सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन चाप मारायचा. कर्ण दुभागतात म्हणून ए सीचा दुभाजक काढायचा. मध्यबिंदू काढायचा. सी केंद्र घेतला, वरती खाली चाप मारलेला आहे. आणि ए केंद्र घेतला, आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे. ए सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि खाली चाप मारलेलं आहे. तेच अंतर घेऊन ए केंद्र घेतलं आहे. आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे आपण चाप काढलेले आहेत. ओके, अशा पद्धतीनं. आणि हे छेदनबिंदू जोडायचे. दुसरा कर्ण या ठिकाणी किती आहे? तो 6च असणार आहे. म्हणून याचा निम्मा जो भाग आहे याच्या निम्मा म्हणजे 3 सेंटीमीटर. मध्यबिंदू आहे ना हा, त्यामुळे वरती टाकायचं या मध्यबिंदूपासून आणि खाली पण. आणि हा बिंदू आपला बी आहे. ए बी सी आणि हा डी बिंदू आहे. त्यामुळे ए आणि डी जोडायचे. सी आणि डी जोडायचे. ए सी आणि बी जोडायचे आणि ए आणि बी जोडायचे. अशा पद्धतीनं 6 सेंटीमीटर कर्ण आहे. हा 6 सेंटीमीटर आहे ए सी, तर हा सुद्धा बी डी बरोबर 6 सेंटीमीटर आहे. ओके, अशा पद्धतीनं काटकोनात दुभागतात. ओके, पुढचा प्रश्न. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. 4 गुणांचा प्रश्न आहे. इफ पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर and length of one diagonal is 14 centimeter, what is the area of the quadrilateral? या ठिकाणी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. एक कर्ण 14 आहे. दुसरा कर्ण काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रोसेस करायची आहे, कृती करायची आहे. परिमिती समभुज चौकोनाची 100 आहे, त्यामुळे समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 25 सेंटीमीटर आहे. ओके, हा ABCD हा समलंब चौकोन आहे, समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना यम बिंदूत म्हणजे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात. तर मग चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे, रोम्बस. त्याचे कर्ण AC व कर्ण BD परस्परांना यमबिंदूत लंबदुभाजक आहेत. ओके, AC एक कर्ण 14 सेमी दिला आहे, त्यामुळे AM आणि MC
AM बरोबर MC बरोबर AC भागिले 2 म्हणजे 14/2 बरोबर 7 सेंटीमीटर. ओके, निम्मा 7 सेंटीमीटर म्हणजे हा 7 सेंटीमीटर झाला. 7 सेंटीमीटर. ओके. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती 100 दिल्या, हे भागिले 4 बरोबर बाजू. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. चारी बाजू समान आहेत. बाजू काढताना परिमितीला 4 भागायचं, त्यामुळे बाजू बरोबर 25 सेमी. ओके, म्हणजे या ठिकाणी बाजू AB घ्या, सर्वच बाजू, म्हणजे बाजू AB बरोबर 25 सेमी. ही बाजू 25, सर्वच बाजू 25. त्यामुळं त्रिकोण AMB हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय या समभुज चौकोनाची ही जी बाजू आहे तो प्रत्येक त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. त्या काटकोन त्रिकोणाचा तो कर्ण आहे. आणि 7, 24, 25 आपल्याला पायथागोरसचे त्रिकोण माहीत आहे. त्यामुळं 7, 24, 25 म्हणजे नक्की या ठिकाणी MB आपल्याला 24 मिळणार आहे. त्यामुळं आपली जी BD आहे ती BD असणार आहे 48 म्हणजे दुसरा कर्ण. आणि मग 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार 14 गुणिले 48 भागिले 2. त्यामुळं 14ला 2 भागले बेसाचे 14 आणि 48 गुणिले 7 राहिलं 336 चौसेमी क्षेत्रफळ मिळणार आहे याचं. ओके, काढूया सविस्तर. काटकोन त्रिकोण AMB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोण AMB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग. मग किमती घालायच्या. ABची 25 आणि AMची 7. पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग. AB वर्ग 25 वर्ग बरोबर AM 7 वर्ग अधिक MB वर्ग, म्हणजे 25 वर्ग वजा 7 वर्ग बरोबर MB वर्ग. MB वर्ग बरोबर A वर्ग वजा B वर्ग. पहिल्या कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. वर्ग केले तरी चालतात, या सूत्राचा वापर केला तरी चालतोय. 25 आणि 7 32 आणि 25मधनं 7 गेले 18 उरले. ओके, 18 दून 36ला 6 चाले 3, 8 तारखे 54, 3 57 हा MB वर्ग. ओके, त्यामुळे MB वर्गाचं वर्गमूळ MB 576 24 सेमी. ओके, त्यामुळे या ठिकाणी कर्ण BD बरोबर 2 BM, BMची दुप्पट. आता मग पहिला आपण 2 गुणिले 24 बरोबर 48 सेमी. ओके, म्हणजे असं ही MB 24 आले, BD बरोबर 2 MB, 24ची दुप्पट 48. ओके, आणि मग या ठिकाणी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार 14 गुणिले 48. बेसाती 14 गुणिले 48, 2 14ला भागलं. ओके, त्यामुळं बेसात 7 गुणिले 48, 7 8 56ला 6 आले 5, 7 चोक 28 आणि 5 33, 336 चौसेमी. ओके, समभुज क्षेत्रफळ 336 चौसेमी असा हा 4 गुणांचा प्रश्न आहे. ओके, पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रश्न जरा थोडेसे मोठे आहेत, सोपे आहेत, थोडेसे काठिण्यपातीचे असतील.
या ठिकाणी एक प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ फार मोठा होईल, अभ्यासालाही बरं पडेल. या ठिकाणी 3 प्रश्न आपण 2 व्हिडिओमध्ये संपवलेले आहेत. आपण हा शेअर करावा आणि स्वतः लाईक करावा. आपल्या सर्व गणित प्रावीण्यपात्र ठरलेल्या मुलांच्यासाठी हा व्हिडिओ देण्यात यावा. धन्यवाद.